शेतकऱ्याचं हित जपलं पाहिजे, शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे याच्यासाठी मी काम करतो. मी राजकीय पक्षात सुद्धा काम करत होतो, पण मी राष्ट्रवादी भाऊसाहेब आमदार असताना मी भाऊसाहेबांच्या पार्टीत काम करत होतो, आमच्या मित्रांना माहिती आहे. त्यामुळे मी प्रत्येक पक्षात काम करून बघितले, पण शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी कुठलाही राजकीय पक्ष बोलत नाही. आज सत्तेत असणारा बोलत नाही, विरोधात असणारा सुद्धा बोलत नाही. विरोधात असणारा फक्त सत्तेत येण्यासाठी म्हणतो की आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी, आम्ही शेतकऱ्याची पोरं आहे, आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी लढणार आहे. पण मला सांगा, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या आता लागणार आहे, जानेवारीत लागणार आहे. त्यामुळे ज्या वेळेला इथं तुमच्या गटात गणाचे उमेदवार उभे राहतील, तुम्ही कुठं आमच्या बरोबर आलाय, कुठं तुम्ही आमच्या प्रश्नासाठी लढणार, ही त्यांना एक तुम्ही प्रश्न विचारा. तुम्ही विचारलं नाही तर ती बोलणारच नाही. ते प्रश्न तुम्ही विचारलं तर त्यांना थोडीशी जाणीव होईल की आपण आपला मतदारसंघ, ग्रामीण भागातला मतदारसंघ आणि आपला मतदार हा शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याचे प्रश्न वेगळे आहेत. आज राज्य प्रत्येकाला काय वाटतं, मी सत्तेत गेलो पाहिजे, म्हणजे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा मिळवायचा ह्याच्यासाठी त्यांचं चाललेलं आहे. मग आमच्या विजयावाळांचं सांगितलं बरोबर आहे. शिंदेची सेना आणि उद्धव ठाकरे सेना कधी एक होणार नाही असं वाटलं होतं, पण ते काय महानगरपालिकेत एक झाले. कशासाठी झाले तर सत्तेत यायचं म्हणून झाले. ते काय त्या महानगरपालिकेतले कामकाज लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक झाले नाही, तर त्यांना तिथं सत्तेत यायचं आणि सत्तेतनं पैसा मिळवायचा. त्यामुळे आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी तर आमचं 100% म्हणणं आहे की तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटने बरोबरच राहिलं पाहिजे, कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनाच तुमचे प्रश्न लढते आणि तुमच्या प्रश्नासाठी आवाज उठवते. ह्या मी तर प्रत्येक वेळेला म्हणतोय, ह्या तालुक्यात विरोधी पक्ष नेता म्हणूनच स्वाभिमानी शेतकरी संघटना काम करते, कारण ह्या तालुक्यात विरोधी पक्ष नेता म्हणून कुठलाच विरोधी पक्ष म्हणून काम करत नाही. ह्या तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनाच विरोधी पक्ष नेता म्हणून काम करते. आणि आम्हाला सुद्धा बरं वाटते की विरोधी पक्ष जर थोडासा डीम झाला तर आम्हीच विरोधी पक्ष नेता म्हणून आम्ही जनतेबरोबर आम्हाला लढायची सवय आहे का, तर 100% लढायची सवय. त्यामुळे शेतकऱ्याचा कुठलाही प्रश्न असू द्या, आता उसाच्या दराचा प्रश्न संपल्यानंतर विजेचा प्रश्न चालू होणार आहे. आमचं एक सध्या आता एक टार्गेट आहे की टिकती काय, हा म्हणजे अजून भिजवान चालू नाही. म्हणजे आता माझ्या गावात सब स्टेशन आहे, तरी पण माझ्या गावात आता 4 दिवसाला दिवसाची लाईट आणि 3 दिवस रात्रीची लाईट आहे. पण ज्यावेळेला दिवसाची लाईट असते त्यावेळेला अर्ध गाव बंद करते आणि चालतच नाही. मग हा प्रश्न विचारायचा कोणाला, हे प्रश्न सोडवायचे येते कोणी, हे प्रश्न राज्यकर्त्यांना सोडवायचे येते. आणि शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायसाठी आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो, ते विधान परिषद जातोय, विधानसभेत जातोय, पण त्याला ह्या प्रश्नाची जाणच राहिली नाही. आपला विजेचा तुटवडा किती आहे हे आपल्या लोकप्रतिनिधीला माहीतच नाही. फक्त गावोगावी बॅनर लावले जाते, ते एवढं काम दिलं, एवढं काम दिलं. ही काम दिलेलं आपल्या सामान्य शेतकऱ्याच्या फायद्याचं काय नाही. आम्ही आता विजयाला जसं सांगितलं की ह्या दाळमुडी गावात आम्ही 75 लाख रुपये दिले, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही 75 लाख रुपये दिले ते, आणि ती सामान्य शेतकऱ्याच्या खिशात गेले, ते कुठल्या कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात जाणार नाही. ते प्रत्येक शेतकऱ्याच्या खिशात ज्याचा जसा ऊस जेवढं टनेज जाईल तेवढं टनेज 300 रुपये प्रमाणे ते शेतकऱ्याच्या खिशात गेले. ते ही काय आम्ही कुणाला कमिशन तुमचं जाणार नाही, डायरेक्ट तुमच्या खात्यात येणार आहे. त्यामुळं शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी, शेतकऱ्यांच्या लढाईसाठी गावोगावी आम्हाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेला, गावोगावच्या तरुण शेतकऱ्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा एवढीच विनंती करतो. आणि तुम्ही आमचा सत्कार केला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय स्वाभिमान.